Hello everyone, good afternoon. स्टार्ट करूयात पॉलिमरला. ओके, सो क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. पॉलिमर्सचं क्लासिफिकेशन. बरं, डायरेक्ट क्लासिफिकेशनकडे जायच्या आधी पॉलिमर्स म्हणजे काय असतं? सो पॉलिमर्स आर मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ मायक्रो मॉलिक्युल्स. मायक्रो म्हणजेच मोठे मॉलिक्युल्स, आणि हे असे खूप मोठे मॉलिक्युल्स एकमेकांना कनेक्ट होऊन पॉलिमर्स बनतात. ओके, सो ट्रेन सगळ्यांनी बघितले असेल, त्यामध्ये एक डिब्बा असतो, असे भरपूर डिब्बे एकमेकांना कनेक्टेड असतात. ओके, तो जो एक डब्बा आहे ना, त्याला म्हणायचं मोनोमर. म्हणजे पॉलिमरमध्ये पण सेम टाईप मध्ये असतं. ठीक आहे, समजा हा एक डब्बा आहे, याला दुसरा कनेक्ट झाला 2 कार्बनचा, पुन्हा दुसऱ्या 2 कार्बनचा कनेक्ट झाला, राईट. तर याला प्रत्येकाला मोनोमर म्हणतात. ओके, सो पॉलिमर इज मेड अप ऑफ मोनोमर्स. मोनोमरचं रिपिटेशन असतं, राईट. सेम इथं पॉईंट बघा. द सिंगल युनिट ऑफ पॉलिमरिक चेन इज कॉल्ड एज मोनोमर. पॉलिमरचा जो छोटासा पार्ट आहे त्याला मोनोमर म्हणतात. ओके, जसं रेल्वेचा एक डब्बा आहे, रिपीट होत राहतो. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर्स फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह मोनोमर इज कॉल्ड पॉलिमरायझेशन. एका मोनोमरचं रिपिटेशन केलं आपण, सारखं 10, 15, 20, 100 मॉलिक्युल्स एकमेकांना कनेक्ट केले, त्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन प्रोसेस म्हणायचं. आणि जो युनिट आपण सारखा रिपीट करतोय त्या युनिटला मोनोमर. सोपं आहे. त्याच्यापासून जे बनत ते पॉलिमर. बर, याच्या लक्षात ठेवायला ह्या थोडंसं शब्दाची जरी फोड केली, पॉली म्हणजे मेनी. ओके, मर्स मीन्स युनिट. भरपूर युनिट ज्याच्यामध्ये असतात त्या मॉलिक्युलला आपण म्हणतो पॉलिमर. ओके, सो नायलॉन, नायलॉन 66, ओके, किंवा पॉलिमर, पॉलिथीन, भरपूर मॉलिक्युल्स आहेत डे टू डे लाईफमध्ये. हे पॉलिमर्स आहेत. म्हणजे काय? छोटे छोटे मॉलिक्युल्सचं आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, रिपीटिंग युनिट. ठीक आहे, तिथे काही एक्झाम्पल्स आहेत. इथिन. आता इथिन सगळ्यात पहिल्यांदा क्लास 12 किंवा म्हणजे 11 मधनं 12 मध्ये आलेले आहेत. 2 कार्बनचं कंपाऊंड आहे, त्याला आपण इथेन म्हणतो. ए इथेन, ETHANE नसतं. इथं डबल बॉन्ड आहे म्हणून ENE लिहिलंय. ओके, नेक्स्ट, पॉलिमरायझेशन रिॲक्शन झाली म्हणजे काय झालं? मी आणखीन एक मॉलिक्यूल लिहून दाखवतो. इथं समजा CH2 आहे, डबल बॉन्ड CH2 आहे. ठीक आहे, तर इथला एक बॉन्ड ब्रेक केला, सपोज हा एक बॉन्ड ब्रेक केलाय, आणि इथला एक बॉन्ड ब्रेक केलेला आहे. ओके, मग हा कार्बन आणि हा कार्बन एक बॉन्ड बनवतील. हा कार्बन दुसरं कुठतरी बाहेर बॉन्ड बनवेल, हा कार्बन दुसरा बाहेर बॉन्ड बनवेल. म्हणजे थोडक्यात काय झालं? हा युनिट ह्या युनिटला कनेक्ट झाला, राईट. तसं आता हे युनिट आणखी एखाद्या युनिटला कनेक्ट होईल. ठीक आहे, ते युनिट आणखी एखाद्या युनिटला कनेक्ट होईल. ओके, याला म्हणायचं पॉलिमर. सिंपल आहे. ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड ब्रेक झाला, पाय बॉन्ड, ऑब्व्हियसली दोन डबल बॉन्ड असला का एक सिग्मा बॉन्ड असतो, एक पाय बॉन्ड असतो. पाय बॉन्ड वीक असतो, नेहमी पाय बॉन्ड ब्रेक होतो पहिल्यांदा. सो पाय बॉन्ड ब्रेक झाला आणि एका युनिटने दुसऱ्या युनिटला लिंक केलं किंवा कार्बन कार्बन बॉन्डिंग झालं. ओके, तर हे रिपीटिंग युनिट ज्याला आपण पॉलिमर म्हणतो. रिप्रेझेंट कसं केलं जातं? तर आपण बेसिकली एन नंबर ऑफ पॉलिमर्स कनेक्ट करतो, मोनोमर्स कनेक्ट करतो. एन नंबर ऑफ म्हणजे ते खूप खूप जास्त नंबर त्यांचा असू शकतो. 100, 150, 200, कधी कधी 1000 मॉलिक्युल्स असतात एकमेकांना कनेक्टेड असलेले. सो आपण जेवढे मॉलिक्युल्स घेतोय, सपोज एन. ठीक आहे, पॉलिमरायझेशन मध्ये काय होतं? एन नंबर ऑफ ॲटम्स एकमेकांना कनेक्ट होतात. सो बेसिकली जो पॉलिमर बनतो त्याच्यामध्ये मोनोमरच्या शेवटी असं एन लिहिलं जातं. ही पद्धत आहे पॉलिमर लिहिण्याची पद्धत आहे. ठीक आहे, म्हणजे मोनोमर लिहायचा, जसं की इथं CH2 आणि CH2 आहे, हा मोनोमर आहे. ठीक आहे, ब्रॅकेट क्लोज करायचा, हा वेगळ्या टाईपचा आहे, बॉक्स टाईपचा आहे. इथून एक बॉन्ड बाहेर, इकडून एक बॉन्ड बाहेर, म्हणजे हे दाखवतात की हा कार्बन दुसऱ्या एका मोनोमरला कनेक्टेड आहे आणि हा पण कार्बन दुसऱ्या एका मोनोमरला कनेक्टेड आहे. असे किती मोनोमर आहेत? एन नंबर ऑफ मोनोमर्स आहेत. ठीक आहे, आणि याच्यापासून जो बनला हा मॉलिक्यूल त्याला पॉलिमर म्हणतात. ठीक आहे, सो इट्स अ पॉलिमर. सेम त्याच पद्धतीमध्ये नायलॉन 66 आहे. फक्त डिफरन्स काय? पॉलिमरमध्ये सांगितलं ना रिपीटिंग युनिट असतात. मला असं कंपल्शन नाही आहे की रिपीटिंग युनिट एवढं सोपं असायला पाहिजे. ठीक आहे, ते दोन मोठे मोठे मॉलिक्यूल सुद्धा असू शकतात. फॉर एक्झाम्पल इथे बघा, हा मॉलिक्यूल ए टाईपचा मॉलिक्यूल आहे, हा बी टाईपचा मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, ॲडिपिक ॲसिड आणि हेक्झामिथाइल डायामाइन. ओके, सो हे दोन मॉलिक्यूल एकमेकांना कनेक्ट करून सुद्धा पॉलिमरायझेशन रिॲक्शन कंटिन्यू होऊ शकते. कशी काय? सगळ्यात पहिल्यांदा होतं काय ते बघून घ्या.
रिएक्शन काय होती ते बघा. हे नायट्रोजन आणि HO याच्यामधला हा OH ग्रुप, ठीक आहे, आणि इथला हायड्रोजन बाहेर निघून जातात आणि एकमेकांचे बॉन्ड नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्ड क्रिएट होतात. कसं काय ते पण दाखवून देतो. सपोज याला मी R ग्रुप लिहितोय, ठीक आहे, NH आणि वरती H. ओके, हा फंक्शनल ग्रुप कार्बोनिल ग्रुप आहे, कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप आहे. हा कसा लिहितात, जर याला नीट लिहायचं, कार्बनचा 4 बॉन्ड असतात कार्बनला. ह्या पूर्ण जो बॉक्समध्ये आहे त्याला मी R ग्रुप लिहितोय. ओके, हा इकडे R ग्रुप कनेक्टेड आहे. सध्या आपल्याला त्याचा जास्त विचार नाही करायचा. C डबल बॉन्ड O आणि H हे 2 मॉलिक्यूल, ठीक आहे, फंक्शनल ग्रुप समजा. हे एकमेकांना कनेक्ट झाले काय, इथला H आणि इथला OH बाहेर निघून जातात. ओके, हे काय बनवतील, OH आणि H ऑब्विसली वॉटर बनवतील, म्हणजे पहिल्यांदा वॉटर बाहेर निघून जाईल. आता ह्या नायट्रोजनचा एक बॉन्ड कमी राहिला, म्हणजे नायट्रोजनला कोणाच तरी बॉन्ड बनवावा लागेल ना, आणि या कार्बनला पण कोणाच तरी बॉन्ड बॉन्ड बनवावा लागेल. हा नायट्रोजन या कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्मेशन करतो. ठीक आहे, इथं तुम्हाला दिसतंय हे नायट्रोजननी डायरेक्ट ह्या कार्बन बरोबर बॉन्ड बनवलं. ओके, पहिले हे 2 वेगळे मॉलिक्युल्स होते. हा A मॉलिक्यूल समजा आणि हा B मॉलिक्यूल समजा. हे 2 मॉलिक्यूल आता इथं कनेक्ट झाले. ओके, हा A मॉलिक्यूल या रेषेच्या लेफ्ट हँड साईडचा आणि राईट हँड साईडचा B मॉलिक्यूल एकमेकांना कनेक्ट झालेत. हा एक जो बनला, हा बनलाय मोनोमर. ठीक आहे, आता याचा जो राहिलेला पार्ट आहे ना, हा आणखी दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर कनेक्ट होऊ शकतो. दुसरा कोणता मॉलिक्यूल, डायामाइन. ठीक आहे, हा तिकडचा NH2 आहे ना, हा आणखी एका मॉलिक्यूल बरोबर कनेक्ट होऊ शकतो. कोणत्या, ॲडिपिक ऍसिड वेगळ्या. म्हणजे पॉलिमरायझेशन रिएक्शनचा मोनोमर मधला एवढा मोठा मॉलिक्यूल इकडे कंटिन्युएशन होईल, इकडे पण कंटिन्युएशन. ओके, मोनोमर हा आहे. तर ह्या मोनोमरला म्हणायचं नायलॉन 66. आता मेन पॉईंट, नायलॉन 6 आणि नायलॉन 66 मध्ये डिफरन्स काय हे पण समजून घ्या. इथं नंबर ऑफ कार्बन ऍटम्स मोजून बघा. या मोनोमर मध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम्स इज 6. ओके, कार्बन ऍटम फक्त या मॉलिक्यूल मध्ये. ओके, या कार्बन मध्ये, या मॉलिक्यूल मध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम्स मोजून बघा, 6 आहे, राईट. यांच्यापासून जो पॉलिमर बनतो हा नायलॉन पॉलिमर. ओके, पण यांच्यासाठी हा नायलॉन बनवण्यासाठी 2 टाईपचे मोनोमर्स वापरावे लागले होते आणि दोन्ही मध्ये 6 कार्बन होते, म्हणून याला म्हणायचं नायलॉन 6. ठीक आहे, हा सेम मॉलिक्यूल पुढे जाऊन आपण एकाच मॉलिक्यूल पासून बनवणार आहोत. म्हणजे नायलॉन 6 जर असता, फक्त 66 न लिहिता फक्त नायलॉन 6 लिहिला, तर याचा अर्थ काय, रिएक्टंट मध्ये फक्त एकच मॉलिक्यूल आहे, फक्त एकच मॉलिक्यूल, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन 6 आहे. कसं काय, काय मी पुढे दाखवतो तुम्हाला. पण नाव कसं काय आलं हे पहिल्यांदा समजून घ्या. नायलॉन म्हणजे हा फंक्शनल ग्रुप, याच्यासाठी नायलॉन म्हटलं जातं. पहिल्यांदा नाव, याचं नाव काय आलं, नायलॉन हे. आणि 6चा अर्थ काय, नंबर ऑफ कार्बन येतो. ह्या पण इथं 6 कार्बन आहे, इथं 6 कार्बन, म्हणून नायलॉन 6. ओके, सो एकदम बेसिक पॉलिमर पासूनच मी थोडस हे घेतलं. काही रिॲक्शन्स आहेत, मला अंदाज आहे की 11वीच्या मुलांना थोडस जड जात असेल, हे पहिल्यांदा न बघितल्यामुळे, की डायरेक्ट सर काय म्हणतात की इथं बॉन्ड बनतो, हा बॉन्ड निघून जातो, आम्हाला कसं कळणार कुठं बॉन्ड बनतो. हळूहळू कळेल. ओके, सध्या पुरतं जेवढं डायजेस्ट होतं तेवढं डायजेस्ट करायचा प्रयत्न करा, जेवढं समजून घेता येईल तेवढं समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, तुम्हाला आता एवढं जरी कळालं की मोनोमर मध्ये, पॉलिमर मध्ये मोनोमरचं रिपिटेशन असतं, तरी भरपूर झालं. ओके, असा विचार बिलकुल करू नका की लगेच, माझी पण तुमच्याकडनं अपेक्षा नाही की लगेच तुम्हाला बॉन्ड जमले पाहिजेत, कोणता बॉन्ड कशावर अटॅक करतो किंवा काय प्रॉब्लेम बनला जातो, बिलकुल नाही. पॉलिमर काय आहे, कशाला म्हणतात, त्याची प्रॉपर्टी कशा ओळखायच्या, एवढं समजलं भरपूर आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री जास्त पार्ट आहे. ओके, कोणाला काही जरी डाऊट असला तरी विचारू शकता. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन्स टाईप करा, आणि ज्याला नोट्स वगैरे लिहायचे, इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहायचे, ते कॉपी करू शकता. काही डाऊट असेल विचारा, नसेल डाऊट तर नो डाऊट म्हणून टाकून द्या बरं पटापट. चलो, चॅट बॉक्स मध्ये नो डाऊट म्हणून टाका बरं. एखादा पॉईंट नसेल समजला विचारा. जवळपास 19 मुलं आहेत, भरपूर मेसेज आले पाहिजेत, कारण इंडिव्हिज्युअली मुलांना तुम्हाला अभ्यास करायचा, तुम्हाला मार्क मिळवायचे ना. बघा, तुमचा डाऊट असेल विचारा.
काही मुलांचे मेसेज आले नो डाऊट म्हणून, सगळ्यांचे नाही झालेले. ठीक आहे. नो डाऊट. ओके. ओके. अंडरस्टूड बट नॉट क्लिअर. काही प्रॉब्लेम नाही. जर मी चुकीचं नसेल तर अंडरस्टूड बट नॉट क्लिअर, मुलाचं नाव नाही सांगत, बहुतेक 11वीचा मुलगा आहे. ठीक आहे. क्लासिफिकेशन. हा पार्ट म्हणजे एकदम सोप्पा पार्ट. क्लास 10 मध्ये पण तुम्हाला झालेला आहे, मला माहिती आहे. ओके. पॉलिमरला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो आपण: नॅचरल पॉलिमर, सेमी सिंथेटिक पॉलिमर आणि सिंथेटिक पॉलिमर. नॅचरल पॉलिमरचा अर्थ दोज पॉलिमर आर फाउंड इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल प्रोटीन्स, सेल्युलोज, स्टार्च, रेझिन, रबर एक्सेट्रा, त्याला आपण नॅचरल पॉलिमर म्हणतो. नॅचरली ऑकरिंग पॉलिमरला नॅचरल पॉलिमर म्हणतो, एकदम सोप्या भाषेत. ठीक आहे. नॅचरल सोर्स पॉलिमरची नॅचरल पॉलिमर. लास्टचा एकदम सोपा आहे, सिंथेटिक पॉलिमर. जे आपण लॅबमध्ये बनवतो त्यांना आपण सिंथेटिक पॉलिमर. व्हरायटी ऑफ सिंथेटिक पॉलिमर आर प्लास्टिक म्हणजेच पॉलिथिन, आत्ताच आपण बघितलं होतं. सिंथेटिक फायबर, नायलॉन 66, तो पण बघितला आता स्ट्रक्चर. सिंथेटिक रबर, एक ब्युनायस त्याचं एक नाव आहे. ओके. आर एक्झाम्पल ऑफ मॅन मेड पॉलिमर्स, एक्सटेन्सिव्हली युज्ड इन डेली लाईफ ॲज वेल एज इंडस्ट्रीज. ओके. हे दोन झालं. सेमी सिंथेटिक पॉलिमर. आता सेमी सिंथेटिक मध्ये काय करतात ना, नॅचरल पॉलिमर्स एखादं घेतलं जातं, नॅचरल पॉलिमर्स, आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज अपग्रेड करण्यासाठी त्याला ट्रीटमेंट दिली जाते नॅचरल पॉलिमर्सला. फॉर एक्झाम्पल नॅचरल रबर जे असतं ना, ते खूप जास्त सॉफ्ट असतं किंवा केमिकली रिॲक्शन मध्ये जाऊ शकतं. पण त्याला केमिकली इनर्ट बनवायचं, थोडंसं हार्ड बनवायचं, तर त्याला त्याच्याबरोबर काही रिॲक्शन, सल्फोनेशन किंवा व्हल्कनायझेशन प्रोसेस, या काही प्रोसेस, केमिकल प्रोसेस केल्या जातात, जेणेकरून त्याच्या प्रॉपर्टीजला इम्प्रूव्ह करता येईल. ठीक आहे. तर इम्प्रूव्ह केल्यानंतर जे पॉलिमर बनतात त्याला आपण म्हणतो सेमी सिंथेटिक पॉलिमर. ओके. सेमीचा अर्थ तुम्हाला कळतो. काही मुलं सेमी इंग्लिश वगैरे ऐकून असाल. तर सेमी मीन्स नॅचरल सोर्स तर नॅचरल घेतला, पण त्याच्यामध्ये काहीतरी ट्रीटमेंट केली. ओके. सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह आर सेल्युलोज ॲसिडेट, म्हणजे ज्याला आपण रेऑन म्हणतो. ओके. सेल्युलोज नायट्रेट एक्सेट्रा आर युज्युअल एक्झाम्पल ऑफ सब कॅटेगरीज. ठीक आहे. सो सेमी सिंथेटिक मध्ये नॅचरल सोर्स घ्यायचा, त्याच्याबरोबर ट्रीटमेंट करायची, एक सेमी सिंथेटिक प्रॉडक्ट मिळतो. सिंथेटिक मध्ये पूर्णपणे लॅबमध्ये प्रिपेअर केलं जातं. लॅबमध्ये प्रिपेअर केलं जातं. आता ऑब्व्हियसली कॉस्टचा जर विचार केला, नॅचरल पॉलिमर सगळ्यात जास्त कॉस्टली असणार आहे. ओके. कारण लिमिटेड सोर्स आहे, आपल्याला पाहिजे तेवढं आपण घेऊ नाही शकत. ठीक आहे. सेमी सिंथेटिक कम्पॅरेटिव्हली थोडंसं चीप म्हणता येईल आणि परवडतं सुद्धा, कारण खूप जास्त वेळ प्रॉपर्टी इम्प्रूव्ह केल्यामुळे खूप जास्त वेळ ते टिकतात. आणि सिंथेटिक पॉलिमर आपण पाहिजे तेवढं प्रिपेअर करू शकतो, कारण रिॲक्टंट आपल्याला मिळाले का रिॲक्शन करता येतात, किती वेळा रिॲक्शन करता येतात, आणि मग त्याची कॉस्ट एकदम कमी होऊन जाते. ठीक आहे. हे एकदम ऑन द बेसिस ऑफ सोर्स, एकदम बेसिक आहे, आणि याच्यामध्ये जास्त सध्या तरी हे नाही, काही अवघड वगैरे नाही. ठीक आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्ट्रक्चर्स ऑफ पॉलिमर. पॉलिमरच्या स्ट्रक्चरवर काही क्लासिफिकेशन बेस्ड आहे. तर ते क्लासिफिकेशन घ्यायचं. इथून पुढे ऍक्च्युअली मॉलिक्युल्स काय आहेत किंवा पॉलिमर्स काय आहेत, कसे त्याच्या प्रॉपर्टीज डेव्हलप होत जातात, या सगळ्या गोष्टी येणार आहेत. ओके. अच्छा. सो इंटरेस्टिंग आहे, हे तर फार इंटरेस्टिंग. बघा, फर्स्ट वन, लिनियर पॉलिमर्स ऑन स्ट्रक्चर. एकदम सिंपल आहे. तो जसं तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकताय, हा एक पॉलिमर आहे. हा फर्स्ट आहे पॉलिमर. ओके. तुम्ही पॉलिमर बघताय, एक स्ट्रेट चेन पॉलिमर आहे, एकदम स्ट्रेट चेन पॉलिमर, काही याच्यामध्ये प्रॉब्लेमच नाही. जसं आपण इथिन बघितलं होतं पहिलं स्ट्रक्चर, त्याला कार्बन कनेक्टेड होतं ना. ठीक आहे. कार्बन कनेक्टेड असतात. इथिन एकदम सिंपल स्ट्रेट पॉलिमर. हा पॉलिमरचा पहिला मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल, हा तिसरा मॉलिक्यूल. ओके. एकमेकांमध्ये काही प्रॉब्लेम नाही, एकदम आपले सरळ त्यांचे त्यांचे आपले पॉलिमर आहे. ओके. So these polymers consist of long and straight chain. The examples of polymer are high density polymers, polyvinyl chloride, etc. ओके. सो आता याच्यामधल्या प्रॉपर्टीज बघा. हे स्ट्रेट चेन पॉलिमर आहेत, त्याच्यामुळं
एक मॉलिक्यूल वरती आहे, त्याच्या खालीच लगेच जोडून दुसरा मॉलिक्यूल आहे, लगेच तिसरा मॉलिक्यूल आहे, लगेच चौथा मॉलिक्यूल याच्या खाली असणार आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये एम्प्टी स्पेस सगळ्यात कमी आहे. काही कारणच नाही ना, एम्प्टी स्पेस या 2 लेयर मध्ये एम्प्टी स्पेस राहण्याचं कारणच काय? काहीच नाही. आता एम्प्टी स्पेस नाही म्हणजे डेन्सिटी जास्त. ओके, एम्प्टी स्पेस नाही. बरं, ह्या पॉईंट आणखी थोडा पुढच्या याच्यामध्ये क्लिअर होईल. ब्रांच्ड चेन पॉलिमर्स त्याच्यामध्ये काय असतं? आता तुम्हाला स्ट्रक्चर मध्येच कळत असेल, हा पहिला पॉलिमर आहे, हा दुसरा पॉलिमर आहे. पण या पहिल्या पॉलिमर मध्ये इथं काहीतरी ब्रांचेस आहेत. ओके, हे या दुसऱ्या पॉलिमरला कनेक्टेड नाहीये. दुसऱ्या पॉलिमरला पण काही ब्रांचेस आहेत. या पहिल्याला कनेक्टेड नाहीयेत. तिथं कोणता केमिकल बॉन्ड नाहीये दोघांमध्ये. पण ब्रांचेस आहेत. ओके, साईडला इथं समजा कार्बन कार्बन असे 2 कार्बन असतील किंवा इथे एखादा कार्बन असेल, NH2 असेल, राईट? त्याला आपण ब्रांचिंग म्हणतो. These are branched polymers. Okay. Second types of polymer, branch chain polymer. These polymer contain linear chain having some branches. For example, हा, आता याच्यामध्ये काय होतं, ह्या ब्रांचेस मग काय होतं, हे दोन मेन मॉलिक्युल्सला एकमेकांना जवळ नाही राहत आहेत. ठीक आहे, डेन्सिटीचा हाय पाहिजे तर मॉलिक्युलचं पॅकिंग खूप स्ट्रॉंग पाहिजे ना, एकमेकांच्या क्लोज पाहिजे, एकदम जवळ पॅकिंग पाहिजे. ते पॉसिबल नाहीये. का बरं पॉसिबल नाहीये? कारण ह्या 2 मॉलिक्युल्समुळे किंवा ह्या ब्रांचिंगमुळे काय होतं, मॉलिक्युल्सला साईडला जावं लागतं. सपोज हा एक मॉलिक्यूल आहे, इथं ब्रांचिंग झालं, इकडे ब्रांचिंग झालं, आणि दुसरा मॉलिक्यूल आहे, त्याचं इथे ब्रांचिंग झालं. तर त्यांना एकमेकांपासून लांब जावं लागतं, राईट? इथे एक एम्प्टी स्पेस डेव्हलप होतो, इथे एक एम्प्टी स्पेस डेव्हलप होतो, राईट? कोणामुळे? ह्या ब्रांचिंगमुळे, ह्या ब्रांचिंगमुळे, राईट? ब्रांचिंगमुळे एम्प्टी स्पेस डेव्हलप झाला म्हणजे डेन्सिटी काय होते? कमी होते. ओके, डेन्सिटी कमी होते. बरं, आता थोडासा लॉजिकली विचार करा ह्याच पॉईंटवर, एकदम छोटासा. सपोज ह्या टाईपचं पॉलिमर तुम्ही जर ओढायला गेलेत, सपोज तुम्हाला आठवत असेल काही चॉकलेटचे रॅपर्स पण असतात, तुम्ही जर ओढले ना यांना, ते तुटत नाहीत, ते ताणले जातात. हे एवढं साईजचं असेल ना, तो असं होऊन जातं ते पार अगदी, पण ते तुटत नाहीत बिलकुल. ओके, खूप लोकांनी एक्सपिरियन्स केला असेल, मला माहिती आहे, हे सगळेजण करतात, ताणून बघतात. हे कुठं पॉसिबल आहे? ज्यावेळेला लिनियर पॉलिमर्स असतील तेव्हा जास्त पॉसिबल आहे. का बरं? कारण याच्यामध्ये हे मॉलिक्युल्स एकमेकांवर स्लाइड होण्याचे चान्सेस असतात. ओके, एकमेकांवर स्लाइड होण्याचे म्हणजे तुम्ही जर खूप ताण दिला तर दुसरा मॉलिक्यूल थोडासा ह्या टाईपमध्ये होऊ शकतो, तिसरा मॉलिक्यूल आणखी पुढे जाऊ शकतो, चौथा मॉलिक्यूल असे स्लाइड होऊ शकतो हे. ठीक आहे, तर काही प्लास्टिक बघा तुम्ही ताणले तर ते लवकर फाटायच्या आधी असे खूप छान ताणले जातात, त्यांचा कलर पण थोडासा फेंट होऊन जातो. ओके, हे अशा टाईपचे पॉलिमर मध्ये जास्त होतं. ब्रांच चेन पॉलिमर्स मध्ये काय होतं, याच्यामध्ये ह्या ब्रांचिंगमुळे एक मेकॅनिकल लॉक बनला जातो, एक मेकॅनिकल लॉक. ओके, सो मेकॅनिकल लॉक मग काय होतं, तुम्ही जर एक आणि दोन मॉलिक्यूल तुम्ही समजा ओढले, तर हा मॉलिक्यूल फक्त काही प्रमाणातच या साईडला ओढला जाईल. का बरं? हा इथली ब्रांचिंग मॅक्झिमम इथं येईल आणि इथं लॉक होऊन जाईल, ही आणि ही ब्रांचिंग लॉक होऊन जाईल. ठीक आहे, हा जेवढा ताणला जात होता, जेवढे याच्यामध्ये सहज आपण याला लांब करू शकत होतो, याला नाही करू शकत. ठीक आहे, याचं एक लिमिटेशन आहे. राईट, हे तुम्ही प्रॅक्टिकली काही रॅन्डमली जरी काही पॉलिमर्स घेतले किंवा पॉलिथिनच्या पिशव्या जरी घेतल्या तुम्ही ओढून बघितल्या, तर काही फार लांब ओढले जातात, काही लगेच तुटतात, काही थोड्याशा ओढल्यानंतर तुटतात. हे थोड्याशा ओढल्यानंतर तुटणार आहे ते सेकंड कॅटेगरी, थोड्याशा ओढल्यानंतर तुटतात. फर्स्ट कॅटेगरीमध्ये खूप लांब ओढल्या जातात, कारण स्ट्रेट चेन एकमेकांवर पॉलिमर सहज घासले जातात. सेकंड, ब्रांच चेन घासले जातात पण एकमेकांमध्ये थोडेसेच घासले जातात आणि लगेच मेकॅनिकल लॉक येतो दोघांना. ठीक आहे, मेकॅनिकल लॉक कोणामुळे? ब्रांचिंगमुळे. याला आपण लो डेन्सिटी पॉलिमर सुद्धा म्हणतो, कारण याच्यामध्ये एम्प्टी स्पेस असतो. ओके, एम्प्टी स्पेस. अँड थर्ड टाइप ऑफ पॉलिमर इज क्रॉस लिंक्ड और नेटवर्क पॉलिमर्स. याचा अर्थ काय असतो? हा पहिला पॉलिमर मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल, तिसरा मॉलिक्यूल, जसं या स्ट्रक्चर मध्ये सपोज 1 2 आणि 3. ओके, सगळे पॉलिमरचे मॉलिक्यूल एकमेकांना कनेक्टेड असतात बाय बॉन्ड. इथं बॉन्डनी कनेक्टेड आहे. बॉन्ड इन द सेन्स मध्ये कार्बनची लिंकिंग असते. ठीक आहे, कार्बनची असेल, सल्फरची असेल, पण एकमेकांना कनेक्टेड असतात. आता तेच एक्सपेरिमेंट तुम्ही याच्याबरोबर करायला गेलेत, सपोज तुम्ही याला इकडून ओढलं, याला इकडून ओढलं, तर हे ताणले जाणार नाही. का बरं? हे मॉलिक्यूल एकमेकांवर स्लाइड नाही होऊ शकत. हा मॉलिक्यूल हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. सपोज तिसरा मॉलिक्यूल तुम्ही ओढायला, सॉरी दुसरा मॉलिक्यूल तुम्ही ओढायला गेले, हा हलूच शकत नाही ना जागेवर. का बरं? इथं ब्रँचिंग आहे. ठीक आहे, कार्बन कार्बन लिंकिंग आहे, हा लिंकिंग तुटेल, एवढं सोपं नाहीये तोडणं. राईट, ही तुटत नाही, त्याच्यामुळे हा मॉलिक्यूल त्याची जागा सोडत नाही. ओके, एकदम शेवटच्या टाईप मध्ये काही प्लास्टिक असे असतात जे ओढलेच जात नाहीत, तुटतील पण ओढले जात नाहीत. राईट, ते याच्यामध्ये येतात. इव्हन
प्लास्टिकच्या खुर्च्या असतात आपल्या घरामध्ये बघा. ओके, त्या तुटतील, पण त्या हे नाही होत, अशा ताणल्या वगैरे नाहीत जाणार. ओके, हिटिंग वगैरे केल्यानंतरची गोष्ट वेगळी. तर पॉईंट लक्षात आला का? 3 टाइपचे पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, आणि स्ट्रक्चरवरनं त्याच्या प्रॉपर्टी आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. महत्वाचा पॉईंट हा आहे की स्ट्रक्चरवरनं आपण प्रॉपर्टीज फाइंड आउट केली. जेव्हा केमिकल स्ट्रक्चर बघू तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा ह्याच गोष्टी मी लिंक करून सांगणार आहे की कोणत्या टाईपमध्ये येतं. सो 2 मिनिटांमध्ये रिवाइज करतो. लिनियर पॉलिमर्स डेन्स असतात, एम्प्टी स्पेस नसतो, डेन्स, आणि 2 मॉलिक्यूल एकमेकांवर आरामशीर स्लाइड होऊ शकतात. ब्रांच पॉलिमर यांच्यामध्ये डेन्सिटी असते. ओके, सॉरी, एम्प्टी स्पेस असतो, त्याच्यामुळे लो डेन्सिटी असते, आणि हे एकमेकांवर मॉलिक्यूल स्लाइड होऊ शकतील, पण लिमिटेड स्पेस. थर्ड पॉईंट, याच्यामध्ये क्रॉस लिंकिंग असतात, आणि क्रॉस लिंकिंगमुळं हे एक स्लाइड तर होऊ शकत नाही. ओके, स्लाइड होऊ शकत नाही. हा, डेन्सिटी विषयी, यांची डेन्सिटी कमी किंवा जास्त असू शकते, डिपेंड करतात की इथं ब्रांचिंग आहे की नाही, किंवा हे लिंकिंग किती कमी किंवा मोठे. ओके, तर याच्या डेन्सिटीवर जास्त कमेंट नाही आपण करू शकत, कारण ही इंटरलिंकिंग आहे त्याच्यामुळे. आता इथं लिंकिंग किती होईल काय होईल हे नाही सांगतो, म्हणजे किती होईल काय होईल म्हणजे इन द सेन्स किती लांब असेल किंवा किती छोटी असेल, ते मॉलिक्यूल टू मॉलिक्यूल चेंज होते. ओके, सो दीज आर युजली, थर्ड पॉईंट बघा, त्याचं थेरी बघा, दीज आर युजली फॉर्म फ्रॉम बाय फंक्शनल अँड ट्राय फंक्शनल मोनोमर. बाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3, फंक्शनल म्हणजे केमिस्ट्रीमध्ये फंक्शनल ग्रुप असतात, जसं की अल्कोहोल, हॅलोजन्स, अल्डिहाइड, कीटोन, एक्सेट्रा. तर असे 2 किंवा 3 फंक्शनल ग्रुप पासून क्रॉस लिंक पॉलिमर बनतात. ओके, अँड कंटेन्स स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड. हे जे दिसतात नाही, स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन व्हेरियस लिनियर पॉलिमर चेन. एक्झाम्पल त्याचं आहे बॅकेलाइट, मेलामाइन, एक्सेट्रा. हा, हे नावं तुमच्यासाठी एकदम नवीन आहे, चिंता करू नका, हळूहळू पाठ होऊन जातील. दीज पॉलिमर्स आर डेप्टिकेटेड ॲज फॉलोज, रिप्रेझेंटेड ॲज बेसिकली. ओके, सो हे झाले 3 टाईपचे पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, आणि तुम्ही त्याला डे टू डे लाईफमध्ये पण एक्सपिरियन्स केला असणार आहे यांची प्रॉपर्टीज सुद्धा. कोणालाही काहीही क्वेश्चन असेल, कोणत्याही टाईप मधल्या पॉलिमरची प्रॉपर्टी समजली नाही, लिंक नाही झाली, किंवा हे असं का होतं, जर हे ब्रांचिंग असून असं का प्रॉपर्टी वगैरे, असे काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. क्वेश्चन नसतील, नोट डाऊन करायचं तर नोट्स नोट डाऊन करून घ्या. क्लिअर असेल, डाऊट नसेल तर टाईप करून टाका की नो डाऊट म्हणून. मला कळालं पाहिजे तुम्हाला समजतंय नाही समजत आहे. टाका बरं पटापट. चलो, ओके, नो डाऊट. नो डाऊट, नो डाऊट. व्हेरी गुड. व्हेरी गुड. मुलांना तुम्ही तुमच्या हिशोबाने नोट्स लगेच कॉपी करून घेत चला, स्क्रीनशॉट काढा किंवा जसं तुम्हाला सोयीचं होईल तसं. ठीक आहे, पीडीएफ पाहिजे तर मी याची पीडीएफ पण तुम्हाला देऊ शकतो, काही इश्यू नाही त्याच्यामुळे. ओके, नेक्स्ट पॉईंट, ऍडिशन पॉलिमर्स. अगेन आता हे वेगळं कॅटेगरी झाली, म्हणजे आतापर्यंत कॅटेगरी संपल्या. आता आपण 2 टाईपचे पॉलिमर्स बघणार, ऍडिशन पॉलिमर आणि कंडेन्सेशन पॉलिमर. ओके, सगळ्यात पहिल्यांदा ऍडिशन पॉलिमर. हे आता काही नवीन कार्यक्रम आहे, सोपा आहे, अवघड नाही. ऍडिशन रिएक्शन झालंय 8वी 9वी 10वी मध्ये. 3 टाईपचे रिएक्शन, सबस्टिट्यूशन रिएक्शन, ऍडिशन रिएक्शन, एक्सेट्रा एक्सेट्रा, भरपूर झालेले आहे, भरपूर पाठ केलेले आहे 11वीत यायच्या आधी मुलांनी. ठीक आहे, बस ज्या पॉलिमर बनताना ऍडिशन रिएक्शन होते त्याला आपण ऍडिशन पॉलिमर म्हणायचं. एवढं सोपा कार्यक्रम आहे. आता बेसिकली आपण ऍडिशन रिएक्शन कशाला म्हणतो? A + B गिव्ह C, याला आपण म्हणतो ऍडिशन रिएक्शन.
बरोबर आहे, कारण जेवढे रिएक्टर असतील सगळे मिक्स होऊन एकच प्रॉडक्ट बनतो, फायनल एकच प्रॉडक्ट बनतो, त्याला ऍडिशन रिएक्शन म्हणतो आपण. हा, कधी कधी ए प्लस बी प्लस सी प्लस डी पण असू शकतो, प्लस सी प्लस डी पण असू शकतो, आणि प्रॉडक्ट काय बनेल, फक्त ई, ऍडिशन रिएक्शन. ओके, सगळ्या मॉलिक्युलची ऍडिशन झालेली ना, ऍडिशन रिएक्शन. आता सेम जर पॉलिमर बनताना अशा टाईपची रिएक्शन झाली, त्याला आपण ऍडिशन रिएक्शन म्हणणार आहे. काही अवघड नाही, रॉकेट सायन्स बिलकुल नाही, एकदम सोपा असा पॉईंट. ओके, त्या पॉलिमरला ऍडिशन पॉलिमर आपण म्हणायचं. ओके, सो कधी होऊ शकतं ऍडिशन रिएक्शन, कधी होऊ शकतं, बेसिकली काय क्रायटेरिया असते, एकदम सोपा क्रायटेरिया. ज्या मोनोमरमध्ये, हे मोनोमर आहेत ना, ज्या मोनोमरमध्ये ऍटलिस्ट एक डबल बॉन्ड असेल, पाय बॉन्ड, त्या ठिकाणी ऍडिशन पॉलिमर्स होतं. ओके, हा क्रायटेरिया फिक्स आहे सगळ्या ठिकाणी. आता थेअरीकडे पूर्ण जायच्या आधी जे मी आता सांगितलं त्याला अप्लाय करून बघा. इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड नाहीये, बॉन्ड ब्रेक झाला, ऍडिशन झाली, राईट. इथं किती डबल बॉन्ड आहेत, एक आणि दोन, दोन डबल बॉन्ड, इथं एक डबल बॉन्ड. ओके, म्हणजे टोटल रिएक्टर मध्ये 3 डबल बॉन्ड आहेत. इथं किती राहिले हो, फक्त एक डबल बॉन्ड, 2 डबल बॉन्ड गेले. ओके, तर पॉलिमरायझेशन रिएक्शन मध्ये नेहमी त्याच गोष्टी होणार आहेत. ठीक आहे, हे दोन सिंपल एक्झाम्पल आहेत, ऍडिशन अँड कंडेन्सेशन पॉलिमर. हे पहिले जे एक्झाम्पल आहे ते ऍडिशन पॉलिमरायझेशन सिंपल एक्झाम्पल. कॉमन आपल्याला याच्यामध्ये मिळतोय डबल बॉन्डचं फॉर्मेशन. डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो, एक पाय बॉन्ड असतो. ओके, सिंगल बॉन्ड मध्ये नेहमी सिग्मा बॉन्ड असतो, पण डबल बॉन्ड आला की एक सिग्मा एक पाय, कोणता ब्रेक होणार, नेहमी पाय बॉन्डच ब्रेक होणार, का बरं, वीक असतो म्हणून. ओके, सो थेरीकडे जाऊया. ऍडिशन पॉलिमर्स आर फॉर्म फ्रॉम रिपीटिंग युनिट ऑफ मोनोमर्स. काहीच नवीन नाहीये ह्या सेंटेन्स मध्ये, पॉलिमर्स मोनोमर पासूनच म्हणतात आपल्याला माहिती. ओके, मोनोमर युनिट पॉजेसिंग डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड याच्यामध्ये असू शकतो. ओके, पॉलिमर्स फॉर्म बाय ऍडिशन ऑफ टू डिफरंट पॉलिमर्स आर कॉल्ड कोपॉलिमर्स. हा, कोपॉलिमरचा अर्थ समजून घ्या. कोपॉलिमर, इथं हा पॉलिमर, सेकंड पॉलिमर बनताना इथं हा ए टाईपचा एक मोनोमर आहे आणि बी टाईपचा एक मोनोमर आहे, त्याच्यापासून हा पॉलिमर बनला, म्हणून या पॉलिमरला कोपॉलिमर म्हणायचं. ठीक आहे, कोपॉलिमर पुन्हा एक, दोन रिएक्टंट आहेत ए आणि बी, दोन वेगवेगळे आहेत, त्याच्यापासून जो पॉलिमर बनतो त्याला आपण कोपॉलिमर म्हणायचं. ओके, इथे बघा एकच टाईपचा मोनोमर आहे, त्याच्यापासून पॉलिमर बनला, याला आपण होमो पॉलिमर म्हणूया. होमो म्हणजे सेम. ओके, कोपॉलिमर अँड होमो पॉलिमर, छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, फार मोठे कन्सेप्ट नाहीये, एकदम बेसिक छोटे छोटे कन्सेप्ट. ओके, सो इथिन, इथिन, इथिन म्हणजे डबल बॉन्ड, बॉन्ड ब्रेक होईल, इथे एक बॉन्ड रिकाम होईल, इकडे एक बॉन्ड रिकाम होईल, राईट. आणखी दुसरा एक मॉलिक्यूल मी लिहिला CH2 डबल बॉन्ड CH2, याच्यामध्ये सुद्धा हा बॉन्ड ब्रेक झाला. ठीक आहे, सेकंड बॉन्ड ब्रेक झाला, इथे एक व्हॅलन्सी रिकामी, इथे एक व्हॅलन्सी रिकामी, याची व्हॅलन्सी आणि याची व्हॅलन्सी, ही आणि ही व्हॅलन्सी कनेक्ट केली. ओके, म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन केलं, राईट. पॉलिमरचं कनेक्शन, हा पलीकडे एखाद्या मॉलिक्यूलला कनेक्ट होईल, हा दुसऱ्या मॉलिक्यूलला कनेक्ट होईल. सो हा मोनोमर असे एन नंबर ऑफ मोनोमर्सला कनेक्ट होईल. हा जो एक मोनोमर आहे हा एन नंबर ऑफ मोनोमर्सला कनेक्ट होईल. एकदम सिंपल समजा. याच्यामध्ये दुसरा कोणता प्रॉडक्ट मिळाला का आपल्याला, या रिएक्शन मध्ये कोणता प्रॉडक्ट मिळाला, बिलकुल नाही. म्हणून ह्या टाईपच्या पॉलिमरला आपण ऍडिशन पॉलिमर म्हणतो, एवढं सोपं. ओके, दुसरा कोणताही प्रॉडक्ट मिळाला नाही, हा बॉन्ड ब्रेक झाला, दुसऱ्या कार्बनला कनेक्ट झाला, सिंपल. ठीक आहे, ऍडिशन पॉलिमर. इथं सुद्धा बघा 3 होते ना बॉन्ड. ओके, हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो. आता नीट बघा बरं, हा आणि हा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे याची एक व्हॅलन्सी रिकामी राहिली, एक बॉन्ड हा बनवू शकतो, हा पण कार्बन एक बॉन्ड बनवू शकतो, हा पण एक बॉन्ड बनवू शकतो, हा पण एक बॉन्ड बनवू शकतो. ओके, कारण दोन पाय बॉन्डनी ब्रेक केलेले आहेत एकाच मॉलिक्यूल मधून, आणि दुसऱ्या मॉलिक्यूल मधलं हा बॉन्ड ब्रेक केला, मग इथं एक बॉन्ड बनवू शकतो, इथे एक बॉन्ड बनवू शकतो. ठीक आहे, इथं साईडला काय C6H6 आहे साईडला. ओके, आता C6H6 नी सपोज यांनी या कार्बन बरोबर बॉन्ड बनवलं. ओके, हा बाहेरच्या मॉलिक्यूल बरोबर बॉन्ड बनवेल, राईट. हा एंडचा मॉलिक्यूल बाहेरच्या मॉलिक्यूल बरोबर बॉन्ड बनवेल. राहिले कोण, हे दोन मधले काय करतील, एकमेकांबरोबर बॉन्ड बनवू लागेल. पर्याय आहे का काही, काहीच नाही. ओके, एंडचे मॉलिक्यूल बाहेर मॉलिक्यूल बनवतील, एंडचे मॉलिक्यूल हे बाहेर दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर मोनोमर बरोबर बॉन्ड बनवतील, म्हणजे हा तर गेला बॉन्ड, हा बॉन्ड संपला, या दोघांचं काय होईल, एकमेकांबरोबर बॉन्ड बनवावा लागेल.
म्हणून प्रॉडक्ट मध्ये नीट बघा, डबल बॉन्ड इथे होता ना पहिल्या कार्बनला कनेक्टेड, तो दुसऱ्या कार्बनला कनेक्टेड. ठीक आहे, हे कोपॉलिमरायझेशनची रिॲक्शन. अच्छा, हे रिॲक्शन होताना कोणताही वेगळा प्रोडक्ट मिळाला नाही, एकच प्रोडक्ट मिळालं. फर्स्ट सेकंड दोन्ही रिॲक्टंट वेगळे होते म्हणून त्याला कोपॉलिमर म्हणायचं. ठीक आहे. सो 11वीच्या मुलांना नॉमेनक्लेचर, आयुपीएससी नॉमेनक्लेचर वगैरे अजून झालं नसणार आहे. ओके, नंबर ऑफ कार्बन्स बघा इथे किती, 1 2 3 आणि 4. म्हणून मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. पण इथं डबल बॉन्ड कुठे, फर्स्ट कार्बनला आणि थर्ड कार्बनला, म्हणून 1 3 ब्युटा डाय. डाय म्हणजे 2, इन म्हणजे डबल बॉन्ड. आणि याचं कॉमन नेम आहे स्टायरीन. ठीक आहे, या दोन मोनोमर पासून आपल्याला फायनली पॉलिमर मिळतो, ब्युटाडाईन स्टायरीन पॉलिमर, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये ब्युना एस म्हणतो. याला म्हणतो आपण ब्युना एस. हे झालं ऍडिशन पॉलिमर विषयी. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा बरं. काहीही क्वेश्चन असला तर विचारा. होमोपॉलिमरचं मिनिंग नाही समजलं, कोपॉलिमर नाही समजला, ऍडिशन रिॲक्शनच का होते किंवा कशी होते, प्रॉडक्ट का नाही मिळत, आय थिंक मी सगळ्याचे एक्झाम आन्सर दिलेत. तरी एखादा क्वेश्चन असला तर विचारू शकतो. एकदम बेसिक मधून घेतोय मुद्दामून मुलांना, 11वीच्या मुलांना समजावं. 11वीचे जे 12वीला गेले, 11वी मुद्दामून यायचं मग म्हणतो मुलांना क्लासला करायला. ओके, सेकंड रिॲक्शन नाही समजलेली. ठीक आहे. ओके, जेव्हा माईक नका चालू करू, माईक नका चालू करू. हा, सेकंड रिॲक्शन रिपीट करतोय. लोक हा डबल बॉन्ड आहे इथे. ओके, इथे पण डबल बॉन्ड आहे. जेव्हा हा बॉन्ड ब्रेक होईल ना, आपण एक बॉन्ड करतो ना, आपण बॉन्ड कसं काय आता हा मी डबल बॉन्ड लिहिला. बेसिकली आपण जेव्हा बॉन्ड ब्रेक करतो ना, मी समजा हा बॉन्ड ब्रेक केला, राईट, हा बॉन्ड ब्रेक केला, काढून टाकला हा बॉन्ड. ह्या कार्बनची व्हॅलन्सी, पहिल्या कार्बनची व्हॅलन्सी किती राहिली, 3 ना, म्हणजे तो एक बॉन्ड बनवू शकतो आणखी, राईट. या कार्बनची व्हॅलन्सी किती राहिली, 3 ना, एक बॉन्ड बनवू शकतो तो आणखी. ओके, लॉजिक समजलं. एक बॉन्ड, डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड जर मी ब्रेक केला तर दोन्ही कार्बनची व्हॅलन्सीज कमी होतात, त्याच्यामुळे ते आणखीन एक बॉन्ड बनवू शकतात, कारण ऑक्टेट कम्प्लीट करावं लागतं त्यांना. हे लॉजिक तुम्हाला माहिती असेल. मी जेव्हा हा बॉन्ड ब्रेक करतो तेव्हा इथे एक व्हॅलन्सी ओपन होऊन जाते, म्हणजे हा कार्बन आणखीन एका कार्बन बरोबर बॉन्ड बनवू शकतो, हा पण एका आणखीन एक बॉन्ड बनवू शकतो. तसंच मी हा जर बॉन्ड ब्रेक केला तर इथं पण एक व्हॅलन्सी ओपन होते, इकडे पण एक व्हॅलन्सी ओपन होते. ठीक आहे, सेम कन्सेप्ट मी इथं पण वापरतो. आता ह्या मॉलिक्यूलला कदाचित थोडंसं तुम्ही कन्फ्युज होत असाल, ह्या मॉलिक्यूलला मी थोडंसं व्यवस्थित लिहितो, CH2CH, म्हणजे हा मॉलिक्यूल असा आहे, CH डबल बॉन्ड CH आणि इथं C6H5, म्हणजे ह्या साईडला खाली C6H5 कनेक्ट आहे, जी की बेन्झिन रिंग आहे. ओके, जर मी हा बॉन्ड ब्रेक केला, इथला डबल बॉन्ड, तर इथे एक व्हॅलन्सी ओपन झाली, ब्लॅक कलरने दाखवतो, इथे एक व्हॅलन्सी ओपन झाली. ठीक आहे, आता दोन्ही मधला कोणताही एक कार्बन, सपोज हा कार्बन याच्या बरोबर बॉन्ड बनवेल, टर्मिनल कार्बन बरोबर. ओके, कारण मध्ये जाऊन बॉन्ड बनवणं एवढं सोपं नाही. ठीक आहे, सो यांनी ब्लॅक कलरची लाईन तुम्हाला दिसते ना, हा बॉन्ड बनवला, सपोज ह्या कार्बननी ह्या कार्बन बरोबर बॉन्ड बनवला. ओके, नेक्स्ट हा कार्बन दुसऱ्या एका मॉलिक्यूल बरोबर बॉन्ड बनवेल. मध्ये राहतं कोण, हे दोघ जण एकटे राहतात की जे दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर बॉन्ड नाही बनवू शकत, त्यांना आपसामध्येच बॉन्ड बनवणं आहे कंपल्सरी. ओके, कारण तुम्ही नीट बघा, एखादी समजा चेन, ओके, तुम्ही ह्या साईडला रिॲक्शन करू शकता किंवा ह्या साईडला सोपी रिॲक्शन करू शकता, मध्ये रिॲक्शन करणं अवघड. ओके, का बरं, स्टेरिक क्राउडिंग असतं, कारण मॉलिक्यूल असे सरळ नसतात. बेसिकली जर म्हणजे मॉलिक्यूलला आपण बघू नाही शकत, पण मॉलिक्यूल आपण जे काही स्ट्रक्चर त्याचं इमॅजिन केलेलं आहे कोणत्याही मॉलिक्यूलचं, हे वाकडं तिकडे स्ट्रक्चर असतं ह्या टाईपमध्ये. ओके, त्याच्यामध्ये इथं रिॲक्शन करणं किंवा इथं रिॲक्शन करणं अवघड आहे. टर्मिनल रिॲक्शन करणं कधी सोपे असते, म्हणून नेहमी रिॲक्शन टर्मिनलला प्रेफरन्स दिला जातो, इथं रिॲक्शन परफॉर्म होते. ओके, आणि ही बाहेर रिॲक्शन करणार, मध्ये जो मॉलिक्यूल राहतो, मध्ये ज्या बॉन्ड राहतात त्यांना आपसामध्येच डबल बॉन्ड क्रिएट करणार, राईट. आता तुम्ही जर बघितलं, हा पहिला जो मॉलिक्यूल, आपण थोडंसं कलर चेंज करून तुम्हाला हायलाइट करून दाखवतो, हे जे कार्बन आहेत
1 2 3 4 हे पहिले कार्बन. इथे बघा 1 2 3 4 हे पहिल्या मॉलिक्यूलचे कार्बन. त्याला मी ए मॉलिक्यूल म्हणतो पाहिजे तर ए मॉलिक्यूलचे कार्बन. आणि दुसरा जो मॉलिक्यूल तुम्ही बघितला हा दुसरा मॉलिक्यूल. ठीक आहे. पण याच्यामधला मेन कोणता आहे? इथेच डबल बॉन्ड आहे ना, फक्त हेच डबल बॉन्ड. C6H5 तुझी ब्रांच आहे. ठीक आहे, ब्रांच. हा दुसरा मॉलिक्यूल ग्रीन कलर मध्ये मी सर्कल करतो. एकमेकांना कनेक्ट झाला. ब्रांचिंग वेगळी राहील. ब्रांचिंग काय मध्ये पार्टिसिपेट करणार नाही लॉंग चेन मध्ये. ती ब्रांचिंग अशी साईडला राहते. ओके. कोपॉलिमर मध्ये आपण ब्रांच्ड पॉलिमर मध्ये बघितलं का, इथे काही मॉलिक्युल्सला ब्रांचिंग असते. ते बघितलं का, ही ब्रांचिंग असते राईट. ही ब्रांचिंगचं एक्झाम्पल हे आहे. ब्युना एस मध्ये एक ब्रांचिंग असते, ती ही ब्रांचिंग. ओके. सो ऍडिशन रिएक्शन, डबल बॉन्ड. शेवटी बॉन्ड तर कार्बन तर 4च बॉन्ड बनवू शकतो ना, 5वा बॉन्ड तर बनवू शकत नाही. मग त्याला काय करावं लागेल? कोणतं एक बॉन्ड बनवू लागेल, दुसऱ्या कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्म करावं लागेल. सिंपलचा पॉईंट आहे. ओके. आणखी कोणता प्रॉडक्ट आपल्याला मिळाला नाही, म्हणून या टाईपच्या मॉलिक्युल्सला आपण ऍडिशन पॉलिमर्स म्हणतो. ओके. कोणाला हा डाऊट होता, क्लिअर झाला का? सेकंड रिएक्शन मध्ये? ओके, चल, व्हेरी गुड. आणखी काही मेसेज टाकलाय कोणी? नाही. आय थिंक कोणाला काही डाऊट नसावा असं मी गृहीत धरतो. कंटिन्यू करतो. नेक्स्ट पॉईंट, कंडेन्सेशन पॉलिमर. सेकंड टाईपचा पॉलिमर. जसं तुम्हाला सांगितलं होतं, दोनच टाईपचे पॉलिमर मिळतात, एक ऍडिशन, एक कंडेन्सेशन. लॉजिक काय वापरायचं? कंडेन्सेशन रिएक्शन जर माहिती असेल तर हे पण त्या बेसिसवरच आहे. माहिती नसेल तर सांगतो मी. बरं मुलांनो, 1 मिनिट राहिलेला आहे. सेशन डिस्कनेक्ट होणार आहे. मी आता डिस्कनेक्ट करतोय. वापस त्याच लिंकवर क्लिक करून जॉईन करायचं सगळ्यांनी. हा, कंटिन्यू होणार आहे लेक्चर. वापस त्याच लिंकला कनेक्ट करून क्लिक करून वापस जॉईन व्हायचं सगळ्यांनी. ओके, लेट्स कंटिन्यू. नाउ नेक्स्ट रिएक्शन, कंडेन्सेशन पॉलिमर. ओके. सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन रिएक्शन? पहिल्यांदा कंडेन्सेशन रिएक्शनचा मिनिंग समजून घ्या. अशी रिएक्शन ए प्लस बी, ओके, त्यातनं मिळतो आपल्याला सी प्लस डी. अशी रिएक्शन ज्याच्यामधनं आपल्याला फायनल प्रोडक्टमध्ये वॉटर ॲज अ बाय प्रोडक्ट मिळतो किंवा स्मॉल मॉलिक्युल्स ॲज अ बाय प्रोडक्ट मिळतात. ठीक आहे, त्याला आपण कंडेन्सेशन पॉलिमर म्हणतो. आता कंपल्सरी नाहीये की वॉटरच मिळाला पाहिजे कंडेन्सेशनमध्ये. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये वॉटर ॲज अ बाय प्रोडक्ट आपल्याला एक मिळतो, एक छोटासा प्रोडक्ट मिळतो, बाय प्रोडक्ट म्हणतो आपण त्याला ऑब्व्हियसली, जो वॉटर मिळाला पाहिजे. किंवा दुसरा HCl वगैरे जरी मिळालं तरी काही इश्यू नाही. ह्या रिएक्शनला आपण कंडेन्सेशन रिएक्शन म्हणतो. कन्सेप्ट किंवा जी बेसिक फिनॉमिना आहे एकदम सिंपल आहे. कोणती रिएक्शन ज्याच्यामध्ये एक बाय प्रोडक्ट वॉटर आहे त्याला आपण कंडेन्सेशन रिएक्शन म्हणतो, किंवा कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन रिएक्शन म्हणायचं असं म्हणू शकतो. ठीक आहे. चल, तर आता कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन रिएक्शन नॉन रिएक्शन दिसते. आत्ताच मी घेतली होती तीच रिएक्शन आहे, नायलॉन 6 ची. इथं 6 कार्बन आहेत, तिकडे 6 कार्बन आहेत. ओके, तेच फंक्शनल ग्रुप आहेत. आणि तुम्हाला मेकॅनिझम मध्ये पण दाखवलं होतं, पाहिजे तर नसं समजलं तर आत्ता पण दाखवून देईल. इथला एक हायड्रोजन आणि इथला OH बाहेर निघून जातात. ओके, फॉर्मेशन होतं वॉटरचं. वॉटरचं फॉर्मेशन झालं म्हणजेच तो कंडेन्सेशन पॉलिमर बनलेला. म्हणजे जी मेकॅनिझम आहे, जी रिएक्शन आहे ती कोणती आहे? कंडेन्सेशन रिएक्शन. तो प्रॉडक्ट बनतो तर आपण कंडेन्सेशन पॉलिमर म्हणतो. ठीक आहे, कंडेन्सेशन पॉलिमर. ओके. सो थेरीज बघूया. पहिल्यांदा काय कंडिशन्स असतात जनरली, आपण काय ऑब्झर्व करतो कंडेन्सेशन पॉलिमर्समध्ये. द कंडेन्सेशन पॉलिमर्स आर फॉर्म बाय रिपीटिंग कंडेन्सेशन रिएक्शन. ऑब्व्हियसली पॉलिमर रिएक्शन होते म्हणजे पॉलिमरायझेशन म्हणजे काय? मोनोमरचं रिपिटेशन. तर खूप वेळेला रिएक्शन होते ना. ओके. Repeated condensation reaction between two different bifunctional or trifunctional monomeric units. बाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3. आता सांगितलं फंक्शनल ग्रुप. तर इथं समजून घ्या, हा एक फंक्शनल ग्रुप आहे. कार्बन हायड्रोजन सोडून जो काय असतात त्याला आपण जनरली फंक्शनल ग्रुप म्हणतो. या 11वीच्या मुलांना जे माहिती नाहीत फंक्शनल ग्रुप आतापर्यंत टोटल, त्यांच्यासाठी सांगतो. कार्बन हायड्रोजन सोडून जे जनरली असतात ना त्याला आपण फंक्शनल ग्रुप म्हणायचं. बाकी डिटेल फंक्शनल ग्रुप आपण तुम्हाला नक्की सांगणार आहे पुढे. ओके. सो इथं NH2 हा फंक्शनल ग्रुप आहे, इथं NH2 हा फंक्शनल ग्रुप आहे. 2 फंक्शनल ग्रुप झाले एका मॉलिक्युलमध्ये. इथं COOH हा एक फंक्शनल ग्रुप आहे, COOH हा एक फंक्शनल ग्रुप आहे.
या फंक्शन ग्रुपचं नाव कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, याचं नाव तेच आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड, सेम फंक्शन ग्रुप. इथं अमाइन, ओके, अमाइन फंक्शन ग्रुप आहे, हा अमाइन फंक्शन ग्रुप आहे. तर बेसिकली कंडेन्सेशन पॉलिमर होण्यासाठी कमीत कमी 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असलेले मोनोमर्स असतात. इथं दोन्ही मोनोमर्समध्ये 2 फंक्शन ग्रुप, इथं 2 फंक्शन ग्रुप आणि इथं 2 फंक्शन ग्रुप. ठीक आहे. रिॲक्शन झाल्यानंतर बाहेर काय निघालं? वॉटर. म्हणून ह्या पॉलिमरेशनला आपण कंडेन्सेशन पॉलिमर म्हणतो. इन दिस पॉलिमरायझेशन रिॲक्शन द इलिमिनेशन म्हणजे एक बाय प्रोडक्ट, इलिमिनेशन किंवा बाहेर निघणे, इलिमिनेशन ऑफ स्मॉल मॉलिक्यूल सच एज वॉटर, इथं जे आखत होतं, किंवा अल्कोहोल किंवा हायड्रोजन क्लोराईड एक्सेट्रा टेक्स प्लेस. म्हणजे काही बाय प्रोडक्ट सुद्धा बाहेर निघतात. छोटे छोटे मॉलिक्यूल्स पाहिजेत, ते मोठे मॉलिक्यूल्स नाही. ओके, स्क्रीनवर काय लिहू नका. द एक्झाम्पल्स आर टेरलिन, नायलॉन 66, नायलॉन 6, फक्त नायलॉन 6 हे एक असू शकतं. ओके, नायलॉन 66 इज फॉर्म्ड बाय कंडेन्सेशन ऑफ हेक्सामिथिलीन डायमाइन आणि ॲडिपिक ऍसिड. इथं दिसतंय ॲडिपिक हेक्सामिथिलीन डायमाइन आणि दिस वन इज ॲडिपिक ऍसिड. ओके, सो दोनच टाईपचे पॉलिमर बनतात किंवा 2 मेन रिॲक्शन थ्रू पॉलिमरायझेशन रिॲक्शन परफॉर्म होते, ॲडिशन किंवा कंडेन्सेशन. ॲडिशनमध्ये नो फायनल प्रोडक्ट, नो बाय प्रोडक्ट, आणि कंडेन्सेशनमध्ये स्मॉल बाय प्रोडक्ट, आयदर वॉटर और स्मॉल मॉलिक्यूल्स लाईक अल्कोहोल, हायड्रोजन क्लोराईड एक्सेट्रा एक्सेट्रा. हे झालं कंडेन्सेशन आणि ॲडिशन पॉलिमर आणि कंडेन्सेशन पॉलिमर, हे 2 टाईपच्या पॉलिमर मधला बेसिक डिफरन्स. ठीक आहे. आणखी भरपूर आहे, पुढे आपल्याला फोकस करायचंच आहे. इलास्टोमर कशाला म्हणतात, काय म्हणतात ते नंतर आपण 1 बाय 1 समजून घ्या. आणि मला आता सांगा, याच्यामध्ये कोणाला काहीही डाऊट आहे का? कोणताही डाऊट असेल ॲडिशन आणि कंडेन्सेशन पॉलिमर मध्ये तर तुम्ही विचारू शकता. ॲडिशन आणि कंडेन्सेशन पॉलिमर मध्ये कोणताही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ऑल क्लिअर, व्हेरी गुड. असे कमेंट आले मला मजा वाटते. हा, आणखी बाकीचे स्पेशली जे 11वीचे मुलं आहेत त्यांना हे समजलं का? का सगळं डोक्यावरनं बाउन्स गेले बॉल? काय परिस्थिती आहे? हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, वी हॅव अंडरस्टूड. समजलं, यस सर, कळालं, छान. जेवढं पॉसिबल होईल सिम्पल वर्ड्समध्ये सांगायचा तेवढा मी प्रयत्न करतो. ओके, आणि काही गोष्टी डोक्यात ठेवून प्रयत्न करतो की तुम्हाला एकदम बेसिक गोष्टीपासूनच तुम्ही स्ट्रगल करता हे मी कन्सिडर करून तुम्हाला सांगतो. तुझं पॉलिमर डे टू डे लाईफमधला चॅप्टर असल्यामुळे ते तुम्ही काही लिंक करू शकता. जसं तुम्हाला स्ट्रेंथ वगैरे याच्याविषयी सांगितलं, सहज लिंक झाला असावं. ओके, चलो कंटिन्यू करतो. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन मॉलिक्युलर फोर्सेस. त्याचा अर्थ काय होतो नीट बघून घेतो. पहिल्यांदा मॉलिक्युलर फोर्सेस, CO, हां ओके, COOH मीन्स ॲसिडिक ॲसिड ना नाही. एक क्वेश्चन आलाय, आन्सर सांगतो. COOH असा मॉलिक्युल असतो तो बेसिकली. इथं एक बॉन्ड रिकामा आहे. ठीक आहे. COH हा फंक्शन ग्रुप आहे. स्ट्रक्चर लिहितात कसं, असं स्ट्रक्चर लिहितात, C डबल बॉन्ड O आणि OH. इकडे जर CH3 असेल तर त्याला आपण ॲसिडिक ॲसिड म्हणतो. ठीक आहे. जर इथं CH3 असेल तर, आणि CH3 नसेल, समजा फक्त हायड्रोजन असेल, सपोज HC डबल बॉन्ड O आणि OH असेल, त्याला आपण फॉर्मिक ॲसिड म्हणतो. सो हा फंक्शनल ग्रुप म्हणजे ऍसिड, ऑर्गॅनिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड. हा फंक्शनल ग्रुप म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड. जर एक CH3 असेल तर ऍसिडिक ऍसिड, आणि फक्त H असेल तर फॉर्मिक ऍसिड. ओके, याला आपण ऍसिडिक ऍसिड म्हणतात. फंक्शनल ग्रुपमध्ये CH3 जोडावं लागेल. किंवा खूप लोकांनी व्हिनेगर खाल्लं असेल, व्हिनेगर म्हणजे ऍसिडिक ऍसिड असतं.
ठीक आहे. चलो, आणखी काही डाऊट असेल विचारू शकता. ओके, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मॉलिक्युलर फोर्सेस. आता पहिल्यांदा काही गोष्टी समजून घ्या. डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण इतके पॉलिमर्स बघतो, सगळेच्या सगळे पॉलिमर्स सारखे नाही आहेत. काही खूप स्ट्रॉंग असतात, काही रबर सारखं बघा तुम्ही, रबर आहेत, ताणू शकतो आपण त्याला, राईट. खुर्ची वगैरे बघा, थोडंसं त्यांना स्ट्रेंथ असते, ठीक आहे. रबरला स्ट्रेंथ नाही, खुर्चीला चांगली स्ट्रेंथ आहे. काही तर इतके दगडासारखे असतात, अक्षरशः तुटतील पण ते बेंड वगैरे होणार नाही. ओके, भरपूर टाईपचे पॉलिमर्स आहेत, खूप टाईपचे पॉलिमर्स आहेत. ओके, ह्या टाईपचे पॉलिमर्स किंवा वेगवेगळे पॉलिमर्स बनतात कशी, त्यांची प्रॉपर्टी येतात कुठून, तर त्या मॉलिक्युलर फोर्सेसमधनं त्यांची प्रॉपर्टीज येतात. ओके, मॉलिक्युलर फोर्सेसमधनं जेवढे जास्त मॉलिक्युलमध्ये अट्रॅक्शन फोर्स असेल तेवढा तो पॉलिमर स्ट्रॉंग आहे. सपोज हा पॉलिमर आहे, ह्याच्यामध्ये ही पॉलिमरची ही चेन आहे, ठीक आहे. यांच्यामध्ये जेवढा जास्त अट्रॅक्शन फोर्स ना, तेवढा हा पॉलिमर स्ट्रॉंग कडक बनणार एकदम, राईट. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक असले त्या पद्धतीने त्याची प्रॉपर्टीज दाखवतात. जसे आता आपण बघितले होते सिंपल पॉलिमर्स, हे जसं लिनियर पॉलिमर, ब्रांच्ड पॉलिमर, हे त्याच्या स्ट्रक्चरवरनं आले होते. ओके, तसंच आता थोडंसं मॉलिक्युलर फोर्सेसवरनं आपल्याला डिफरन्शिएट करायचे आहेत पॉलिमर्सला, ठीक आहे. एक त्याच्यामधला पॉईंट असतो इलास्टोमर्स, दुसरा फायबर्स, तिसरा थर्मोप्लास्टिक पॉलिमर आणि चौथा थर्मोसेटिंग पॉलिमर, ठीक आहे. हे 4 पॉलिमर आहेत: इलास्टोमर, फायबर्स, थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आणि थर्मोसेटिंग पॉलिमर्स. सगळ्यात पहिल्यांदा गाडीचं चाक आहे ना, ठीक आहे, रबर आहे ना ते. ओके, इलास्टोमर्स रबर, त्याची प्रॉपर्टी लक्षात ठेवा किंवा त्याचं थोडं इमॅजिन करा. दुसरं फायबर्स, नायलॉन 66, त्याची प्रॉपर्टी बघा, लवकर तुटत नाहीत, राईट. ओके, ही दुसरी प्रॉपर्टी. तिसरी थर्मोप्लास्टिक, पीव्हीसी पॉलिमिनर, पीव्हीसी पाईपलाईन सगळ्यांनी बघितलं असेल, बेंड होते, तुटत नाही लवकर, चिवट असते फार. आणि थर्मोसेटिंग पॉलिमर्स, बॅकलाइट किंवा काही खुर्ची, समजा खुर्ची, जाड माणूस बसला की तटकन तुटून जाते, राईट. प्रॉपर्टी वेगळ्या आहेत चारही पॉलिमर्सच्या. ओके, मला त्याच्या कशा वेगळ्या काय वेगळ्या ते आता वन बाय वन सांगतो तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा थेअरीकडे जाऊ. ओके, मॉलिक्युलर फोर्सेसवर डिपेंड असतात. लार्ज नंबर ऑफ पॉलिमर ॲप्लिकेशन्स इन डिफरंट फील्ड्स डिपेंड्स ऑन देअर युनिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज लाईक टेन्साईल स्ट्रेंथ, इलास्टिसिटी, टफनेस एक्सेट्रा. वेगवेगळे पॉलिमर्स असतात, ते त्याची प्रॉपर्टी आपण याच्यावरनं डिफाईन करतो, म्हणजे क्लासिफिकेशन करू शकतो. दीज मेकॅनिकल प्रॉपर्टीज आर गवर्न बाय, म्हणजे डिराईव्ह होतात, कशामुळे येतात त्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज. दीज आर गवर्न बाय इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, दोन मॉलिक्युलमध्ये असलेल्या अट्रॅक्शन फोर्स म्हणून. फॉर एक्झाम्पल वंडरवॉल्स फोर्स अँड हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट इन द पॉलिमर. आता पोरं म्हणतील, 11वीचे पोरं, हे नवीन काय काय वर्ड येऊ राहिले. वंडरवॉल्स म्हणजे दोन मॉलिक्युलमध्ये अट्रॅक्शन फोर्स. हे दोन मॅग्नेटमध्ये जसं अट्रॅक्शन फोर्स असतं, मॅग्नेट सगळ्यांनी बघितलेले, दोन मॅग्नेटमध्ये जसं अट्रॅक्शन फोर्स असतं त्या टाईपमध्ये दोन मॉलिक्युलमध्ये जे अट्रॅक्शन फोर्स असतं त्याला आपण वंडरवॉल्स फोर्स म्हणतो. एवढं सोपं कार्यक्रम, ठीक आहे. आणि हायड्रोजन बॉन्ड, हे पण सोपं आहे. दोन मॉलिक्युलमध्ये वीक बॉन्ड असतो हायड्रोजन बॉन्डिंग, ठीक आहे. आणि तीनच टाईपचे इलेमेंट्स हायड्रोजन बॉन्ड दाखवतात: OH, NH आणि FH. बस, हायड्रोजन बॉन्डिंगची थेअरीच संपली. हायड्रोजन बॉन्डिंग कोण दाखवतो? जिथं OH असेल, जिथं NH असेल, जिथं FH असेल, इथंच फक्त हायड्रोजन बॉन्डिंग होते. त्यामुळे ते पण समजायला अवघड नाही. वन वाजता तुम्हाला सांगितलं, मॅग्नेट सारखे मॉलिक्युल जे असतात ना, ॲटम्स, मॅग्नेट सारखे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. ओके, डिटेलमध्ये आपल्याला थेअरीमध्ये आहे, 11वीला पण तुम्हाला काही झालं असेल. ओके, सो नेक्स्ट थेअरी पॉईंटकडे जाऊ. दीज फोर्सेस ऑल्सो बाइंड्स द पॉलिमर चेन. पॉलिमरच्या चेनला एकमेकांना बाउंड करून धरून ठेवायचं सुद्धा हे काम करतात. अंडर दिस कॅटेगरी द पॉलिमर्स आर क्लासिफाईड इन टू द फॉलोइंग 4 सबग्रुप ऑन द बेसिस ऑफ मॅग्निट्यूड ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट इन देम. म्हणजे 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतात, डिपेंड करतात की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस किती स्ट्रॉंग आहेत, किती वीक आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. वंडरवॉल्स फोर्स कंपॅरेटिव्हली वीक असतो, ठीक आहे. हा फोर्स वीक असतो. हायड्रोजन बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो, ठीक आहे. हायड्रोजन बॉन्डिंग हा स्ट्रॉंग फोर्स आहे, वंडरवॉल्स हा वीक फोर्स आहे. 4 कॅटेगरी आता दाखवले: इलास्टोमर्स, फायबर्स, थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आणि थर्मोसेटिंग पॉलिमर्स. हे 4 टाईपचे पॉलिमर्स आहेत.
बेस्ड ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे दोन पॉलिमरमध्ये असलेलं अट्रॅक्शन फोर्स, ज्याच्यामधनं हे पॉलिमर्स 4 कॅटेगरी बेसिकली येतात. ओके, सो आपला वेळ पण होत आलेला आहे. 1 तासाचं लेक्चर घ्यायला सांगितलं होतं सरांनी, आणि मला पहिल्याच दिवशी एकदम भरपूर काय घ्यायची, एकदम बंबार्डमेंट करायची इच्छा नाहीये, स्पेशली 11वीच्या मुलांसाठी. त्यांना काही केमिस्ट्री वगैरे हा पार्ट काही फार अवघड वाटावा अशी माझी इच्छा नाही, तसा नाही पण